नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. ती बातमी ऐकून कनक हतबद्ध झाली. तिची गात्र बर्फाशिळेसारखी थंडावली, जड झाली. जे ऐकलं ते खरं होतं का? आणि खरं असेल तर तिला गेले काही दिवस जी विलक्षण बेचैनी जाणवत होती, जी अनामिक अकारण भीती वाटत होती, ती खरं तर अकारण नव्हती. त्यामागे काही निश्चित संगती होती. फक्त त्या संगतीचा अर्थ तर्कशुद्ध रीतीने तिच्या बुद्धीला लावता आला नाही याचं कारण त्यातले महत्त्वाचे दुवे तिला अज्ञात होते. परंतु जे घडलं होतं त्यातली भयानकता तिच्या मनाला मात्र पूर्वसूचना देऊन गेली होती. म्हणूनच तर ती बेसावधपणे वागली होती. चांगल्यासाठीच सावधपणाची एक खेळी तिनं केली होती. पण ज्यामुळे जे घडलं होतं त्याच्यासाठी तिचा सुतराम संबंध नव्हता, त्याचा शोध तिला तर लागणार नव्हता. सत्वशील वृत्तीची कनक त्यामुळेच अधिक व्याकुळ झाली होती. हे का आपल्या नशिबाला यावं? का या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. समजायला लागायच्या आत तिच्या मातापित्यांना हिरावून घेऊन परमेश्वराने तिला पोरकं का केलं? मनानं आणि परिस्थितीने कमकुवत असलेल्या मामाच्या आणि मतलबी अंगाला काही चिकटवून न घेणाऱ्या मामीच्या फाटक्या आसऱ्याला तिला का पडावं लागलं? तिच्या चुलत काकांनी लक्ष घातलं नसतं तर तिचं शिक्षणही झालं नसतं. पण काकांनी आग्रह धरल्यामुळे आणि तिच्या शिक्षणाची एवढेच नव्हे तर संगोपनाची आर्थिक जबाबदारी स्वीकारल्यामुळे तिच्या मामीचा नाईलाज झाला आणि तिच्या शिक्षणाला संमती दिली. पण वेळी अवेळी भरपूर काम करायला लावून तिच्या शिक्षणात घालता येईल तेवढा कोलदांडा घालण्याचा प्रयत्न मामीने हेतुपुरस्सर केला होता. कनक रूपाने सर्वसाधारण असली तरी बुद्धीने धारदार होती. त्यामुळे अडचणीच्या परिस्थितीतही तिने आपलं शिक्षण पार पाडलं. ती BCom झाली आणि पदवीधर झाल्यावर तिने नोकरीही मिळवली. नोकरी करत करत पुढील शिक्षण करण्याचा तिचा विचार होता. पण झालं एवढं शिक्षण बस झालं असं ठरवून मामीनं कनकच्या लग्नाचा घाट घातला. कनकनं विरोध करून पाहिला, पण मामीचा निर्धार पक्का होता. मामाचं मामी पुढे काही चालत नव्हतं आणि त्यात नेमके तिचे काका परदेशी गेले होते. पुण्यातल्या पवनकुमारचे स्थळ मामीच्या एका नातेवाईकानं सुचवलं. तो इस्टेट ब्रोकरचं काम करत होता आणि त्याच्या वडिलांचे एक किराणा मालाचे दुकान होतं. त्यापेक्षा एका पोरक्या मुलीने आणखी कशाची अपेक्षा करायची होती? समाजात लाख रुपये हुंडा देऊन चांगल्या स्वरूप मुलींची लग्न होत होती. कनक काही सुंदर नव्हती. तिच्या आईवडिलांची जी काही थोडी मालमत्ता होती तिचा वापर मामीने केव्हाच परस्पर संसारात केलेला होता. तिच्या काकांनी तिच्या लग्नासाठी जी एक छोटीशी पॉलिसी काढली होती त्याच्या आधारे लग्न उरकता आलं असतं. मामा काका येईपर्यंत वाट पाहायला काय हरकत आहे? कनकनं धीर करून विचारलं.
आपण इंदूरला, तर पुण्याचे काका पुण्यातच असतात. ते परत आले की नीट चौकशी तरी करतील. बाई बाई, तरी मामी धुसफुसत म्हणाली. म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुझ्या कल्याणाची आम्हाला काहीच का चिंता नाही? तुला वाढवली आम्ही. 4 पैसे तुझ्या काकांनी दिले म्हणजे सगळं काही फिटलं नाही. मामी, तसं मला काही म्हणायचं नाही. कनक नरमाईनं म्हणाली. माझ्यासारख्या आई बापा वेगळ्या पोरीला वाढवलं, हे माझ्यावर डोंगरा एवढे उपकार आहेत. पण एक एक ऐकायला येत म्हणून म्हणते. माझ्या आतेभावाची सासूरवाडी पुण्यालाच आहे. त्यांनी चौकशी केली आहे. चांगली आहेत ती माणसं. एरवी हुंड्यासाठी अडून बसली असती, पण तुला नोकरी आहे बँकेतली म्हणून त्यांनी तसा आग्रह धरला नाही. मामी ठसक्यात म्हणाली. म्हणजे माझ्या नोकरीकडे पाहूनच त्यांनी मला होकार दिलाय ना? धीर करून कनक म्हणाली. नाही तर काय, तुझ्या रूपाकडे पाहून देणार? मोठी पद्मिनीच लागून गेलीस ना तू? मामी कुचकेपणानं म्हणाली. एवढा तमाशा झाल्यावर कनकचा नाईलाज झाला आणि तिला बोहल्यावर चढावं लागलं. लग्नानंतर कनक सासरी आली तेव्हा तिच्या लक्षात आलं की तिला वाटत असलेली भीती सार्थ होती. तिच्या सासऱ्याचं दुकान मुळीच चालत नव्हतं आणि पवन कुमारही काही उद्योगधंदा करत नव्हता. आजकाल काहीही न करता माणूस स्वतःला इस्टेट ब्रोकर म्हणवतो. उनाडक्या करायला याच्या इतका उत्तम धंदा नाही. पवन कुमारचा तसा काही उद्योग नाही हे लक्षात आल्यावर कनकनं म्हटलं. पुण्यात बदली मिळायला थोडा वेळ लागेल. त्यापेक्षा तुम्हीच इंदोरला व्यवसाय केला तर नाही का जमायचं? छान. आणि आम्ही काय करायचं? तिच्या चेहऱ्यापुढे बोटं नाचवत तिची सासू म्हणाली. याचा उद्योग नीट चालत नाही म्हणून तर हुंडा न घेता तुझ्यासारखी नोकरीवाली मुलगी केली. ती काय स्वतंत्रपणे मिया बीबीनं राहावं म्हणून? आणि हुंड्याचा आग्रह न धरणाऱ्या या माणसांचं गणित पक्कं आहे हे कनकच्या लक्षात आलं. भावना, प्रेम या गोष्टींची अपेक्षा करण्यात अर्थ नाही हेही तिला जाणवलं. तिला बँकेतली नोकरी असली तरी सहज बदली होणं कठीण होतं. कारण पुण्यातली जागा सोडून इंदोरला जायला कोणी तयार झालं नसतं. खरं म्हणजे बदली करून पुण्याला जावं अशी ओढ पवन कुमार किंवा त्याच्या घरच्या माणसांच्या मूळ कनकच्याही मनात निर्माण झाली नव्हती. बदली लांबेल तितकं बरं असं म्हणून तिला वाटत होतं. परंतु कनक नोकरी करत इंदोरला राहिली तरी पवन कुमारची आणि त्याच्या आई वडिलांची हरकत नव्हती. पण लग्न झाल्या दिवसापासून तिचा पूर्ण पगार आपल्यालाच मिळाला पाहिजे असा त्यांचा पक्का आग्रह होता. तशी मागणी करण्यात त्यांना तीळभरही संकोच वाटला नाही आणि त्याबाबत थोडीफार तडजोड करायला तयार नव्हते. कनकचे पैसे मिळणार नसतील तर तिला ठेवून घ्यायला तिची मामीही तयार नव्हती. माहेर तसं तिला नव्हतंच, कारण मामाच्या घरात मामीची सत्ता होती
आणि मामी काय आणि सासू काय दोघींच्या लेखी कणक हे पैसे मिळवायचं एक साधन होतं. प्रथम न बोलता आणि नंतर स्पष्टपणे पवनकुमारनंही हीच भूमिका घेतली होती. त्यामुळे संसाराला सुरुवात करण्या अगोदरच कनकचं मन संसारातून पूर्णपणे उडून गेलं होतं. रामदासाप्रमाणे संसारातून पळून जाता आलं असतं तर ती सुखाने पळून गेली असती. पण स्त्रीच्या जातीला तेही शक्य नव्हतं. त्यामुळे जे दैवानं तिला ललाटी लिहिलं होतं ते स्वीकारण्यापलीकडे तिला पर्याय नव्हता. शेवटी मोठ्या प्रयत्नाने तिला चिंचवड शाखेमध्ये बदली मिळाली. पवनकुमारचे घर कोथरूडला होतं. इतक्या लांबून बँकेत येणं जाणं, बसवर अवलंबून करणं भलतंच कठीण होतं. त्यामुळे सासू सासऱ्यांच्या विरोधाला न जुमानता हप्त्यावर तिनं लुना विकत घेतली आणि एका यंत्रवत जीवनाला सुरुवात झाली. या यंत्रवत जीवनात कनकला जेव्हा प्रथमच दिवस गेले तेव्हा स्त्री सुलभ वृत्तीने तिचं मन भरून यायला हवं होतं. पण ही नवी जबाबदारी म्हणजे तिला एक संकटच वाटत होतं. मी गर्भपात करून घेऊ का? कनकनं संचित स्वरात पवनकुमारला विचारलं. असं विचारायला तुला शरम वाटत नाही? पवनकुमार एकदम तापटपणानं म्हटलं. माझा वंश बुडवायला निघालीस का काय तू? काय करायचं वंश वाढू देऊन? कनकलाही राग येऊन ती बोलून गेली. मोठी इस्टेट वाया चालली ना? पवनकुमारनं खाडकन तिच्या मुस्काडीत ठेवून दिली. त्या सरशी कनक कोसळली. कसाबसा भिंतीचा आधार घेत ती उभी राहिली. त्याच्या हाताचा प्रहार तिच्या गालाला जाणवला. त्याहीपेक्षा हा अपमान तिच्या मनाला झाला. समजायला लागल्यापासून कनकला एक लक्षात आलं होतं की आपला बचाव आपल्यालाच केला पाहिजे, कसाही केला पाहिजे. लहानपणी मामी जेव्हा घालून पाडून बोलत असे, अमर्याद काम करायला लावत असे, तेव्हा तिने मनावर दगड ठेवून ते सहन केलं. नाईलाज म्हणून सहन केलं. परंतु नोकरी लागल्यावर आर्थिक स्वयंपूर्णता आल्यावर तिने मामीला प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. पैसे मिळवायला लागल्याबरोबर तुझी जीभ चुरचुरू चालायला लागली का? मामीनं म्हटलं होतं. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मला कधीतरी मिळालाच पाहिजे ना? कनकनं विचारलं. म्हणजे आतापर्यंत तुला आम्ही माणसासारखं वागवत नव्हतो की काय? मामी म्हणाली. या प्रश्नाचे उत्तर तूच शोध मामी. कनकनं उत्तर दिलं आणि ती बाहेर निघून गेली. अशा तऱ्हेने कनक हळूहळू प्रतिकार करायला शिकली. पण तसं करताना खूप मनस्ताप व्हायचा. लग्न झालं की आपलं घर असं होईल, त्या घरात आपलं माणूस असेल, त्याची माणसं असतील तर ती आपली होतील, असं तिला वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. घर बदललं, गाव बदललं, माणसं बदलली, पण ती सारीच्या सारी तशीच. आपमतलबी, भावनाशून्य, प्रेमशून्य होती. कनकचं पोरकेपण तसंच पोरकं राहिलं. पण त्यामुळेच या पोरकेपणात जे उपजत स्वसंरक्षणाचं सामर्थ्य असतं
ते तिला सोडून गेलं नाही. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत रहा आणि किंग ऑफ स्टोरीज या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.